नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बऱ्याच जणांना खरं तर स्वामी सेवा करायची खूप इच्छा असते, स्वामी सेवेत यायची खूप इच्छा असते, पण त्यांना नेमकं स्वामींची सेवा काय हे माहीत नसतं. स्वामींची नित्यसेवा आपल्याला करावी लागते असं आपण अनेक ठिकाणी ऐकतो, यूट्यूबवर किंवा इकडून तिकडून बऱ्याच स्वामी सेवकांकडून ऐकतो. पण स्वामींची नित्यसेवा काय हे जेव्हा तुम्हाला शोधायचं असतं ना, तरी तुम्हाला खरं तरी माहिती कुठे सापडत. मी माझ्यावरून सांगतो आहे, माझी सुरुवात अशीच काहीशी झाली होती. स्वामींची नित्यसेवा हे नेमकं असते काय, मी यूट्यूबवर शोधायचा प्रयत्न केला, पण खूप अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत. कोणी काही सांगतं. नेमकी नित्यसेवा काय ते मला स्वतः स्वामी मार्गात आल्यानंतर, दिंडोरी प्रेम मार्गात मी जेव्हा आलो स्वामींच्याच कृपेने, त्यानंतर मला ते कळलं की नित्यसेवा म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, स्वामींची सर्वात साधी, सरळ आणि स्वामींना सगळ्यात प्रिय नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असतो. तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रावर कुठेही सहज मिळेल. 30-35 रुपयाचा ग्रंथ आहे. 21 त्याचे अध्याय असतात. तर त्या ग्रंथाचे दररोज तुम्हाला 3 अध्याय क्रमशः वाचायचे. 1, 2, 3 आज, उद्या लगेच 4, 5, 6 असे कंटिन्यू दररोज 3 अध्याय क्रमशः स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला पठण करायचे असतात. आणि ते झाल्यानंतर 11 माळ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळ करायचा असतो. तुळशी माळ घेऊन त्यावर बसून आपण एक मणी हा ओलांडायचा असतो आणि प्रत्येक मण्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा असतो. 108 मणी असतात एका माळीमध्ये. या प्रकारे तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा. ठीक आहे. आणि झालंच तर एक माळ गायत्री मंत्र, ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात, हा गायत्री मंत्र आहे. जमलंच तर कमीत कमी एक माळ या मंत्राची आपण करावी. ठीक आहे. 3 अध्याय क्रमशः स्वामी चरित्र सारामृत, त्यानंतर 11 माळ श्री स्वामी समर्थ जप आणि 1 माळ गायत्री मंत्र. यालाच आपण श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा असं म्हणत असतो. दिवसभरातनं तुम्ही केव्हाही करू शकता, त्याला काही बंधन नाही. ठीक आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.